मित्रांनो नमस्कार. आज थोडासा वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहोत आणि विषय आहे सोयाबीनचा संदर्भ असलेला, की सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी येणार असं एक वृत्त आहे. जे काही तज्ज्ञ मंडळी आहे किंवा मी जे काही वाचन या संदर्भात केलं, मी तुम्हाला म्हटलं होतं या अगोदर, की मी सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात काही व्हिडिओ मदत देत जाणार आहे. त्यामधला हा एक पहिला व्हिडिओ आहे आणि याचं कारण असं आहे, की हा विषय कृषीशी रिलेटेड आहे, मार्केटिंगशी रिलेटेड आहे आणि म्हणून आपल्याला हा विषय घेणं शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण सर्वजण शेतकऱ्यांची मुलं आहोत. जवळपास 70% मुलं तरी असे आहेत, की जे शेतीशी निगडीत आहेत किंवा त्यांना शेतीबद्दल आता माहिती करून घेणं देखील गरजेचं आहे. ते जरी नसतील, व्यापारी असतील, शेतीशी निगडीत असतील, नोकरीचे त्यांचे वडील, आई-वडील नोकरीवर असतील, काही असतील, तरी आपण शेतीशी, मातीशी जोडले गेलेलो आहोत आणि जोडलं जायला पाहिजे. कारण आपण जो विषय घेतलेला आहे ॲग्रिकल्चर हा मातीशी निगडीत विषय आहे आणि त्यामुळं या मातीतून आपल्याला जे काही सोनं मिळत असतं, त्यातलं एक सोयाबीन हे देखील आहे. तर या सोयाबीनच्या भावात कशा पद्धतीनं पुढं तेजी येऊ शकते की मंदी येऊ शकते, काय बदल होऊ शकतात, यावर आपल्याला चर्चा करायची आहे. या संदर्भात मी काही मुद्दे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून सोर्सेसवरून घेतलेले आहे. शेवटी एक व्हिडिओ देखील मी दिलेला आहे. एक मार्केट टाइम्स म्हणून चॅनल आहे. तर त्यांनी त्या संदर्भात काही ॲनालिसिस त्यांचं केलेलं आहे. तर ते देखील आपल्याला पाहायचं आहे शेवटच्या भागामध्ये. परंतु सुरुवातीला आपण आता मुद्दा घेऊया, की तेलाच्या किमतीत तेजी व आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोयाबीनला मागणी. तर हे कारण आहे पहिलं, की तेलाच्या किमतीत खूप वाढ झालेली आहे आणि 135 वरून ते आता 170 पर्यंत पोहोचलेलं आहे प्रति लिटर. आणि साहजिकच आहे त्याचा परिणाम हा सोयाबीनच्या मागणीवर होणार आहे. कारण सोयाबीनपासून तेल निघतं किंवा इतर खूप सारे प्रॉडक्ट सोयाबीनपासून निघत असतात. तर आपण एक-एक मुद्दा घेऊया आणि त्यामध्ये पहिला मुद्दा आपला असा असणार आहे, की सोयाबीनचे सध्याचे बाजारभाव काय आहेत? तर 14-10 जे आपण बाजारभाव घेतलेले त्या ठिकाणी. यामध्ये आपण ज्या टॉपच्या मंडी आहेत भारतातल्या, त्यामध्ये 12 मंडी आहे. जिथं न्यूनतम जे मूल्य आहे त्याचं प्रति क्विंटल ते 6,085 आढळून आलं कालच्या बाजारभावानुसार. त्यानंतर अधिकतम जो भाव आहे तो 5,640 दिसून आला त्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये करंजा मंडी ही फेमस मंडी आहे भारतातली. या ठिकाणी न्यूनतम 4,635 भाव होता सोयाबीनला आणि अधिकतम 4,630 भाव दिसून आला. बदनावर मंडी जी आहे ही देखील फेमस मंडी आहे. 3,520 न्यूनतम मूल्य दिसलं म्हणजे खाली आलं आहे खूप सारं. अधिकतम 5,000 म्हणजे चांगल्या क्वालिटीचं जर असेल तर ते 5,000 पर्यंत गेलं. त्यानंतर इंदोरची जी मंडी आहे इथं देखील 4,915 हे न्यूनतम मूल्य दिसतंय आणि 5,500 हे अधिकतम मूल्य दिसून राहिलं आपल्याला. तर हे आपले सध्याची स्थिती आहे सोयाबीनची. म्हणजे एक ॲव्हरेज जर काढला आपण तर 5,000च्या आसपास आपल्याला ते दिसतंय. आता पुढं कसं राहील? काय व्यवस्था राहील? तर आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन खूप कमी झाल्यामुळं सोयाबीनमध्ये खूप किमती वाढल्या होत्या. आपल्याला माहिती आहे की जवळपास 10,000, 11,000, 12,000 पर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त सोयाबीनचे रेट गेले होते. बियाणं तर अगदी 15 पर्यंत पोहोचलं होतं. तर असं होण्याचं कारण होतं की मागच्या वर्षी उत्पादनामध्ये घट आली होती. त्यानंतर तेलाचे भाव आपण अगोदर सुरुवातीलाच मुद्दा घेतला होता की तेलाचे भाव 135 वरून 170 पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि याचं हे एक कारण आहे की सोयाबीनचं आता पुढं मार्केट व्हॅल्यू वाढू शकतं. याचं कारण असं की सध्या ज्या काही बाजारपेठ आहे किंवा मंडी आहे, याच्यामध्ये आवक वाढलेली आहे. त्यामुळे भाव थोडासा कमी झाला, 5,000 पर्यंत आला. शेतकऱ्याकडे ते असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात आवक असल्यामुळं पुरवठा जास्त झाल्यामुळं किंमत कमी होत असते. हे साधारण मार्केटचा नियम आहे आणि त्यामुळं सध्या किमती कमी आहेत आणि हळूहळू आता त्या वाढत जाणार आहेत, ते लक्षात ठेवा. तर म्हणून आता मागच्या वर्षी आपण पाहिलं की किंवा याही वर्षी सोयाबीनचं चांगल्या पद्धतीनं लोकांनी पीक वगैरे घेतलं. परंतु कंडिशन अशा निर्माण झाल्या की महाराष्ट्र आता आपण भारताचा जर विचार केला, सुरुवातीला आपण भारताचा विचार करू की सध्याची स्थिती काय आहे? तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही 3 राज्य अशी आहे भारतामध्ये की ती मोठ्या प्रमाणात उत्पादन याचं घेते सोयाबीनचं. यामध्ये मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीनं पाऊस झालेला आहे की तिथं सोयाबीनचं खूप नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं तिथून जी आवक व्हायला पाहिजे तिची घट झालेली आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला माहिती आहे मराठवाडा असेल किंवा इतर विभाग असेल खूप अतिवृष्टी झालेली आहे. आजही तिथं 2-2 फुटापर्यंत शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. त्याचा अल्टिमेट परिणाम काय झाला की सोयाबीनचं जे उत्पादन आहे
त्यामध्ये निश्चितच जी आपल्याला असं वाटत होतं की ते खूप मोठ्या प्रमाणात होईल, तर ते निश्चितच होणार नाही. आता त्याच्यामध्ये कमतरता येणार आहे. सध्या जरी मार्केटमध्ये सर्वच शेतकऱ्याचं सोयाबीन आल्यामुळं किमती कमी असल्या, तरी आता हळूहळू त्या जसजसं शेतकऱ्याचं सोयाबीन विकत घेतलं जाईल, मार्केटमध्ये विकलं जाईल, म्हणून विकू नका. जर तुम्हाला खूप नीड असेल, खूप गरज असेल, तर ते विकावं लागतं, पर्याय नसतो. शेतकऱ्याला त्याच्यावरच त्याचे व्यवहार अवलंबून असतात बरेचसे. परंतु तरी देखील जर खूपच एक्स्ट्रीम गरज असेल तरच ते विका. हे सगळं तुम्हाला तुमच्या पालकांना सांगायचं आहे आणि त्यांना हा व्हिडिओ देखील देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश इथं देखील सोयाबीनचं उत्पादन होत असतं. परंतु याही राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाही, परंतु काही प्रमाणात तिथंही नुकसान झालेलं आहे पिकाचं. त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर विचार केला, तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना हे आपल्या जगातले सर्वाधिक उत्पादन घेणारे देश आहेत. आणि भारतातून देखील खूप मोठ्या प्रमाणात भारत आयात देखील त्या ठिकाणाहून कधी-कधी करतो किंवा भारत देखील या रांगेमध्ये आहे. परंतु या तीनही देशाची समस्या अशी झालेली आहे, की यावर्षी त्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक कंडिशन ह्या सोयाबीनला फेवरमध्ये नव्हत्या. तिथल्या परिस्थिती अशा होत्या, की सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे त्या देशांचं. चायनाकडं देखील तीच समस्या आहे. चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन अमेरिकेतून आयात केलं गेलं आहे आत्ता इतक्यात. काही हजारो टनामध्ये. तर न्यूज चॅनलच्या बातम्यानुसार अमेरिका, ब्राझील आणि इतर काही देश जे आहेत तिथं बारिश जी आहे किंवा मोसम जो आहे, पाऊस जो आहे, तो अनुकूल नव्हता या सोयाबीनसाठी आणि त्यामुळं सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे आणि त्यामुळे भारत आता इतर देशांना सोयाबीन मोठ्या प्रमाणात विकू शकतो. आता पुन्हा पहा, सोयाबीनच्या भावावर परिणाम करणार आहे केंद्र सरकारचं धोरण. केंद्र सरकारनं जर व्यापार धार्जिनं धोरण ठेवलं आणि व्यापाऱ्यासाठी सवलती देण्याचं धोरण ठेवून आयात जर करत बसला जास्त भावामध्ये, तर मात्र मग आपल्या भारतातला जे शेतकरी आहे तो पुन्हा कंगाल होऊ शकतो. कारण पुन्हा त्यांचे भाव जे आहे ते 5,000च्या आसपासच स्थिरावतील. परंतु असं जर झालं नाही येणाऱ्या काळामध्ये आणि आपल्याच सोयाबीनला जर चांगला रेट मिळाला, तर शेतकऱ्याचं जवळचं जे सोयाबीन आहे त्यांनी जर ते ठेवलं, तर निश्चितच त्यांना भाव चांगला मिळू शकतो आणि दुसऱ्या देशात आपण निर्यात करायला पाहिजे. जर चांगली क्वालिटी असेल तर चांगला भाव येत असतो. हे साधारण बाजाराचा नियम आहे. आपल्याला इथे या ठिकाणी दोन्ही क्वालिटीचं सोयाबीन दिसून राहिलं. त्यानंतर सोयाबीनची किंमत भविष्यात वाढणार आहे हे निश्चित आहे. फक्त यावर डिपेंड करतं केंद्र सरकारचं धोरण. केंद्र सरकार कुठल्या पद्धतीनं सोयाबीनच्या बाबतीत धोरणं आखतं आणि शेतकऱ्यासाठी खरोखर हिताचे निर्णय घेतं का? जर त्यांनी तसं ते केलं तर 100% गॅरंटीनं आपण सांगू शकतो की सोयाबीनचे भाव भविष्यात निश्चित वाढणार आहे. परंतु यामध्ये जर केंद्र सरकारनं खोडा टाकला आणि जर आयातीचं धोरण ठेवलं आणि महाग दरामध्ये सोयाबीन आयात करून व्यापाऱ्यांची घरं जर भरली, तर मात्र शेतकऱ्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बघूया आपल्याला आपलं सरकार, केंद्र सरकार काय करतं या संदर्भात. तर या बाबतीत आता आणखी जसजशी माहिती मला मिळत राहील तसतशी मी मधातून असे व्हिडिओ देत राहील. आपलं जे काउन्सिलिंगचं काम सुरू आहे CETच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात ते चालूच राहणार आहे. परंतु मधल्या काळामध्ये या संदर्भातल्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या शेतकऱ्यांसाठी, तुमच्या पालकांसाठी असणार आहेत. तुम्ही देखील शेतीशी निगडीत आहात. तुम्हाला देखील हे सगळं आता कळालं पाहिजे, माहिती झालं पाहिजे. कारण हा विषय तुमचा आहे, तुम्हाला अभ्यासाचा विषय आहे आणि म्हणून या संदर्भात काही अपडेट असतील तर मी निश्चित तुम्हाला देत राहील. तुमच्याकडेही या संदर्भात काही अपडेट जर मिळत असतील, बाजारभावाच्या संदर्भातल्या, सोयाबीनच्या संदर्भातल्या काही न्यूज मिळत असतील, न्यूज कटिंग मिळत असतील तर मला निश्चित व्हॉट्सअप करा. माझा नंबर मी शेवटी तुम्हाला देतो. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हा एक व्हिडिओ बघून घ्या. यामध्ये थोडं मार्केटिंगच्या बाबतीतलं माहिती देण्यात आलेली आहे. तर लगेच तो व्हिडिओ मी सुरू करतो. मी थांबतो आणि तुम्ही तो व्हिडिओ बघा. बात करें सोयाबीन की, तो सोयाबीन में भी किसानों के साथ ही ऐसा ही होता हुआ नजर आया था। सोयाबीन की जब बुवाई हुई थी जून जुलाई के समय, उस समय सोयाबीन के जो भाव थे ज़्यादा देखने को मिले थे वायदा बाजार के अंदर। 10-10 हज़ार के पार आंकड़ा सोयाबीन का पार हो गया था, क्योंकि उस समय सोयाबीन के बीजों की किल्लत थी। सोयाबीन के बीजों की किल्लत थी और काला बाजार भी सोयाबीन के बीजों की देखने को मिली थी, जिसकी वजह से सोयाबीन के जो दाम थे वायदा बाजार में उछलते हुए नजर आए थे। और उस समय
मानसून की गतिविधियां इतनी देखने को नहीं मिली थी, जिसकी वजह से ये आकलन निकाले गया था, ये आंकड़े निकल के सामने आए थे कि सोयाबीन की जो बुआई है पिछले साल के मुकाबले चालू साल में, चालू सीजन में कम देखने को मिलेगी, जिसकी वजह से सोयाबीन के दाम एकदम से उछलते हुए नजर आए। और उस समय किसान के पास सोयाबीन का स्टॉक नहीं था, और अगर किसी के पास हुआ भी तो वो भी थोड़ा बहुत ही होगा, क्योंकि जो सोयाबीन थी वो भारी बारिश की वजह से लगातार निरंतर खराब ही होती हुई नजर आ रही थी, और किसान के पास जो माल था वो बुआई के लिए वो भी बोने लायक नहीं था। तो किसानों ने महंगे दाम पर बीज खरीदकर बुआई करी कि इसी चक्कर में कि चलो उन्हें अच्छे दाम मिल जाएंगे। लेकिन जैसे जैसे वायदा बाजार में तेजी आती गई, सोयाबीन के दाम तेज होते गए, ये भी जो खाद्य तेल के दाम थे उस समय वो भी तेज हो रहे थे, सरसों के दाम भी तेज हो रहे थे, जिसकी वजह से मार्केट्स के अंदर हल्ला बोल मच गया कि सोयाबीन के जो दाम है इस बार ज़्यादा मिलेंगे, और जिसकी वजह से खाद्य तेल की कीमतों में भी ज़्यादा तेजी देखने को मिल रही थी। हालांकि किसानों को फ़ायदा उस समय नहीं मिला था, क्योंकि किसानों के पास स्टॉक ही नहीं था, और जब किसानों को फ़ायदा मिलने का वक्त आया अब, उस समय जो सोयाबीन खल है यानी सोयाबीन ऑयल के सोयाबीन मील, उसके आयात को मंजूरी दी गई, उसका आयात होने लग गया, जिसकी वजह से सोयाबीन का जो दाम है वो घट गया, और अब खाद्य तेलों पर कस्टम ड्यूटी घटा दी गई और स्टॉक लिमिट लगा दी गई है, जिसकी वजह से सोयाबीन के जो प्राइसेस हैं वो लगातार अब घटते ही नज़र आ रहे हैं। लेकिन जिस हिसाब से अब मानसून की गतिविधियां बीच में देखने को मिली थी, किसानों को काफ़ी ज़्यादा नुकसान भी हुआ है, सोयाबीन की फसलें बड़े पैमाने पर खराब भी होती हुई नजर आई हैं। अगर किसानों को ये बताया जाए कि सोयाबीन के आंकड़े ज़्यादा हैं, उत्पादन के ज़्यादा रह सकता है उत्पादन का आंकड़ा, तो किसान इस चीज़ को नहीं मानेंगे, क्योंकि किसानों को पता है कि उनके खेतों में सोयाबीन की जो फसलें हैं कितनी खराब हुई है। तो जो आंकड़े दिए जा रहे हैं वो ग्राउंड रिपोर्ट्स के कम, और जो पहले के आंकड़े थे और मौसम की गतिविधियां उनको देखकर ज़्यादा दिए जा रहे हैं। तो ग्राउंड रिपोर्टिंग इस समय सोयाबीन के आंकड़ों की नहीं की जा रही है, वो सिर्फ और सिर्फ किसानों को ही पता है कि उनकी फसल कितनी खराब हुई है। और अगर उत्पादन ज़्यादा होने के आंकड़े नज़र भी आते हैं तो मानसून की वजह से, भारी बारिश की वजह से, बाढ़ के चलते सोयाबीन की फसलें इतनी खराब हुई हैं कि जो उत्पादन है उस पर भी कहीं ना कहीं इम्पैक्ट पड़ता हुआ नज़र आएगा। अगर कोई कह देता है कि सोयाबीन का उत्पादन पिछले साल के मुकाबले ज़्यादा रह सकता है, ज़्यादा होगा, मान लिया, लेकिन किसानों को भी पता है कि उनकी फसलें कितनी खराब हुई हैं। तो सोयाबीन की जो कीमतें हैं आने वाले दिनों में वो बढ़ने के चांसेस पूरे हैं। तो किसानों को सतर्क होने की ज़रूरत है कि अफवाह के चलते या किसी खबर के चलते, ज़्यादा उत्पादन आंकड़ों के चलते अपनी सोयाबीन मंडी में ना बेच दें, थोड़ा सा संभाल के भी रखें, क्योंकि धीरे धीरे अब जैसे सोयाबीन का जो स्टॉक है कम ही है, और हालांकि मंडियों में सोयाबीन की आवकें हो रही हैं, लगातार हो रही हैं, लेकिन सर्दियां हैं तो कीमतें तेज ही रहने का अनुमान है, क्योंकि खपत के आंकड़े नहीं है। आपको बता दें कि सोयाबीन की खपत भी बढ़ी है इस बार, अगर उत्पादन ज़्यादा रह सकता है, ऐसे आंकड़े आए हैं, तो खपत भी इस बार ज़्यादा हुई है। तो सोयाबीन की कीमतें अभी आगे चल के तेजी रहने का अनुमान है। इसके लिए हमने एस्ट्रो मनी गुरु कर्नल अजय का सोयाबीन पर इंटरव्यू भी अपने वेबसाइट पर अपलोड, अपने यूट्यूब चैनल पर अपलोड किया है, आप वो भी जाके देख सकते हैं। और कल को हमने सरसों के ऊपर भी एक इंटरव्यू अपलोड किया था अपने यूट्यूब चैनल पर, आप वो भी जाके देख सकते हैं। दोनों के ही अंदर मंदी तेजी की पूरी रिपोर्ट बताई गई है कि सरसों का भविष्य कैसा रहेगा, सोयाबीन का भविष्य कैसा रहेगा, आप वो भी जाके आगे देख सकते हैं।